हाय नमस्कार, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर आणि फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दिवाळीमध्ये सकाळचं अभ्यंगस्नान आपलं पहिल्या दिवशीचं फटाके वराळ हे जसं प्रसिद्ध आहे तशीच अजून एक गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि आपली संस्कृती आहे। म्हणजे ह्या दिवाळीमध्ये लहान मुलं मोठी माणसं असे सगळे मिळून आहे ना आपल्या महाराजांची आठवण आणि महाराजांनी बनवलेले गडकिल्ले यांच्या प्रतिकृती तयार करत असतात। आणि मातीने बनवलेले हे किल्ले असतात जे प्रत्येक दिवाळीला आपल्याकडे महाराष्ट्रात बनवले जातात। ह्या उपक्रमामध्ये ना लहान लहान मुलं त्याचप्रमाणे मोठी माणसंही भाग घेत असतात, सहभाग घेत असतात। आणि त्याचपैकी एक किल्ला आपण आज इथे बघायला आलो आहोत आपल्या कळवा खारेगावमध्ये। आणि खारेगावमध्ये किल्लेकर्स ग्रुप आहे, त्या ग्रुपने एक छान असा किल्ला बनवला आहे। तर तो कोणता किल्ला बनवला आहे हे तुम्ही आणि हा जो प्रतापगड किल्ला आहे जसं आपल्या महाराजांची राजधानी होती रायगड त्याचप्रमाणे हा पण तेवढाच प्रसिद्ध म्हणजे हा जगप्रसिद्ध किल्ला आहे। आणि तो प्रसिद्ध आहे ते आपल्या अफजल खान वधासाठी जास्त प्रसिद्ध आहे तो, कारण ह्याच किल्ल्यावरती अजस्त्र अशा 100 माणसांचं बळ असणारा अफजल खान याचा वध आपल्या महाराजांनी केला होता चतुराईने आणि त्यासाठी हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे। आणि हा किल्ला हे आपले जे दादा आहेत, दादा तुमचं नाव? नमस्कार, प्रथमतः आपल्याला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दादा तुम्ही अशोक बाबर दादा तुम्ही आमच्या किल्ल्याला भेट दिली त्याच्याबद्दल आपले खूप खूप आभार। दादांचा चॅनल आहे अशोक बाबर अँड फॅमिली, त्यावर तुम्ही आवर्जून जाऊन हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। माझं नाव तुषार गौरी आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे किल्लेकर्स। ओके, किल्लेकर्स म्हणजे तुम्ही किल्लेकर्स नावाचा म्हणजे तुम्ही कसा हा ग्रुप आहे? ट्रेकिंग वगैरे का? ट्रेकिंग वगैरे करता? ट्रेकिंग वगैरे आम्ही जातो, किल्ल्यांची पाहणी करतो आणि त्यानुसार थोडा किल्ला बनवण्याचा प्रयत्न करतो। अगदी 100% नाही पण आम्ही पुरेपूर त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो। ओके, खूप छान बनवलं आहे। पण जवळ म्हणजे का असं आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रतापगडावर आहोत, कारण एवढ्या बारकाईने हा किल्ला बनवला गेला आहे। यावर्षी आमचा विषय होता अफजल खानाचा वध। जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा पूर्णपणे रयत आणि सर्वांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पण महाराजांनी अक्षरशः अतिशय चतुराईने त्याचा वध येथे प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेला आहे। तो देखावा आम्ही तिथे दाखवलेला आहे। आपण जर आलात तर पुढे एंट्रीच्या इथून आपल्याला प्रताप माची दिसते।
राईट साईडला प्रताप माची आहे ही. त्याच्यानंतर पुढे जाऊन तलाव आहे. नंतर महाराजांनी स्थापन केलेलं भवानी मातेचं मंदिर आहे ते मंदिर. हां, आणि त्याला सुवर्ण कलश महाराजांनी हे केलेलं स्थापन केलेलं. आणि हे आपलं भवानी मातेचं मंदिर आहे ना. मंदिर आहे. हे आहे भवानी मातेचं मंदिर. त्याच्या पुढे वरून गेलं तर तुम्हाला तिथे मारुतीचं मंदिर मिळेल. ओके. तिथूनच बालेकिल्ल्याला रस्ता आहे. हा बालेकिल्ला आहे. हे आहे तुमचं मारुतीचं मंदिर प्रतापगडावरचं. हां, ओके. आणि तिथून मागून वळसा घालून किल्ल्याच्या तुम्हाला बालेकिल्ल्यावर येण्याचा योग होतो. बालेकिल्ल्यावर वास्तूंचे बरेच अवशेष आहेत. त्यात राजवाडा, इतर किल्लेदारांचे घरं, राजवाडा आहे. तर हा आहे पूर्ण बालेकिल्ला. तुम्ही थोडं मागच्या साईडने दाखवतो. घरं आणि किल्लेदारांचा राजवाडा वगैरे असे सर्व ह्या बालेकिल्ल्यावर आहेत. ते आम्ही इमॅजिन करून अवशेषातून यांनी ना चांगल्यापैकी असा प्रयत्न केला इमॅजिनेशन करून की बाबा हे असं असेल त्यावेळेला. इथे आता या बालेकिल्ल्याच्या मध्यभागी पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन प्रधानमंत्री भारताचे, त्यांनी तिथे अश्वारूढ पुतळा स्थापन केलेला आहे या जागेवर. पण आम्ही त्या काळाचा दाखवायचा असल्या कारणाने तिथे सध्या आम्ही दाखवतो. ओके. म्हणजे इथे तुम्ही पुतळा दाखवला नाही. आता जर प्रतापगडावर कोण गेलं तिथे तुम्हाला पुतळा मिळेल. ओके. आणि हे बघा खूप छान प्रकारे. आणि ही मला वाटतं तुमची गडाखालची हे गावं दाखवण्याचा प्रयत्न आहे. जावळी गाव. ओके. जावळी गाव आहे. आणि हे बघा हे शिवाजी महाराज प्रतापगडावर उभे आहेत. आणि इकडे एक छोटंसं तळं पण बनवलं गेलं आहे जे प्रतापगडावरती आहे. आणि गडाच्या खालचं हे जावळी गाव, हे जावळीचं खोरं. हे बघा हे बैल वगैरे मस्त असे हुबेहूब त्यांनी उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि छानपैकी असं गाव तयार केलं आहे इथे प्रतापगडाच्या पायथ्याचं जावळी गाव. तुम्ही बघू शकता हा पूर्ण किल्ला. आणि सगळे किल्लेदार, तोफा सर्व मस्त छानपैकी उभे केलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही थोडंसं लांबून बघितलं तुम्हाला खरोखरचा किल्ला वाटेला जर इमॅजिन केलं तर. आणि असाच आहे प्रतापगड ॲज इट इज, सेम टू सेम. आणि ह्या किल्लेकर्स खारेगाव यांना ही अशी बक्षिसं पण मिळालेली आहेत अगोदर. म्हणजे हे किल्ल्यांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतात. इथे बघा हे चांगले बक्षिसं पण मिळाली आहेत त्यांना. आणि खूप छान उपक्रम आहे. म्हणजे मुलांना ह्या अशा प्रकारे किल्ले वगैरे बनवून आहे ना मुलांना आपल्या राजांचा, महाराजांचा पूर्ण इतिहास कळतो. आणि कशा प्रकारचे किल्ले, गड आहेत ते आपल्याला कळतात. आणि खूप छान उपक्रम करतायत हे किल्लेकर्स खारेगाव. आणि यांचं इंस्टा पेज आहे हे बघा किल्लेकर्स म्हणून. ह्याच्यावर जाऊन तुम्ही नक्की इंस्टाग्रामवरती जाऊन त्यांना फॉलो करा. तुम्हाला चांगले चांगले गड वगैरे पाहायला मिळतील. हे बघा हे किल्लेदार आणि तोफा वगैरे मस्त त्यांनी हे केले. हे किल्लेदार उभे आहेत प्रत्येक बुरुजावरती. आणि छान असा हा प्रतापगड बनवला आहे. आणि ह्यावेळी भाग घेतला आहे की नाही स्पर्धेत? प्राईज नक्की मिळेल. हो. आणि बघा ह्यांनी हा दादा, तुझं दादा नाव काय? ओम गौरी. तर हे 4-5 जणांचा ग्रुप आहे. यांनी मिळून हा किल्ला बनवला आणि खूप छान किल्ला बनवला आहे. शम्मी गौरी, आदर्श गौरी, ओके, पाटील, हे पूर्ण गौरी फॅमिली. तर या सगळ्यांनी मिळून हा किल्ला बनवला आणि खूप छान बनवला आणि खूप छान मेहनत केली आहे. आणि नक्की तुम्ही याला लाईक करा. आणि जर खारेगाव तिथे आजूबाजूला किंवा कळव्यात राहत असाल तर एकदा येऊन नक्की बघा. कारण एवढा छान किल्ला बनवला आहे ना की सगळ्यांनी, लहान मुलांनी तर स्पेशली येऊन बघायलाच पाहिजे. तर थँक्यू दादा असा चांगला गड आणि किल्ला आम्हाला दाखवल्याबद्दल. आणि खूप छान प्रकारे बनवून आम्हाला चांगला प्रतापगड दाखवलं तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे आपला प्रतापगड बघितला किती छान बनवलं आहे ते. आणि हे किल्लेकर्स ग्रुपवालेच आहेत, त्यांनी हा किल्ला बनवला आहे. आणि किती दिवस मेहनत घेतली दादा? एक 6 दिवस. 6 दिवस म्हणजे 6 दिवसाची मेहनत आणि त्याचं हे फळ आहे. एवढा छान असा किल्ला बनवून आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. म्हणजे आपल्याला हा किल्ला बघायला इथून कमीत कमी 200-250 किलोमीटर जायला लागेल. मग तोच किल्ला आपल्याला इथे एक 200 मीटरवर बघायला मिळाला आपल्या घरापासून. आणि त्यांच्या मेहनतीमुळे. आणि त्याबद्दल थँक्यू दादा.
आणि हा जर किल्ला तुम्हाला आवडला असेल बनवलेला तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.